तर राज्यात 50% मर्यादा ओलांडलेल्या नाशिकसह 20 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे। कारण राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात 50% मर्यादित निवडणुका घेण्याची तयारी दर्शवल्याने येत्या डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र या निवडणुका 50% आरक्षण मर्यादित घेण्यात आल्यास अनेक जिल्ह्यातील आरक्षणाच्या समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। ते निकाली निघेपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर स्थगिती आहे। तर सीजेपीसह काही संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या निधीवर राज्य सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी चंद्रपुरात दिली। राज्यातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकार सतर्क आहे। सीजेपीसह इतर काही संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या निधीची माहिती आणि त्यांच्या हालचालींवर सरकारकडून आवश्यक ती देखरेख ठेवली जात असल्याचं भोयर यांनी म्हटलं। आपल्या राज्यातल्या युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा वापर करून काही राजकीय पक्ष स्थिर असलेलं राजकीय वातावरण किंवा सामाजिक वातावरण हे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु विद्यार्थ्यांकडे, युवकांकडे देखील त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं नाही पाहिजे। एकंदरीतच सर्वांसोबत समन्वय साधून याच्यावरती उत्तम मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारचा त्या ठिकाणी चालू आहे। सर, काही हँडल्स आहेत का किंवा काही फंडिंग आली आहे का, याच्यावर काही वॉच आहे की काही संशयित आहेत का याच्यामध्ये? निश्चितच फक्त सीजेपीच नाही तर अशा ज्या ऑर्गनायझेशन राज्यात किंवा देशात कार्यरत आहेत की ज्यांना बाहेर देशातून फंडिंग येतं आणि चुकीच्या पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो, याच्यावर वॉच सरकारद्वारे ठेवण्यात येईल।